नमस्कार. अ, आता आपल्या सगळ्यांनाच सोशल मीडियामुळे काही तारखा प्रचलित आहेत, ज्या शक्यतो अशुभ किंवा कार्मिक अशा ओळखल्या जातात. 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 13 आहे, 17 आहे. असं बरेच ऐकू येतं. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार अशा 2-3 तारखा आहेत, ज्यांना मी पाहिलंय की आयुष्यात इतरांपेक्षा थोडं जास्त स्ट्रगल करावा लागतो आणि तो सर्टन एरियाज ऑफ लाईफमध्ये तो स्ट्रगल करावा लागतो. तर अशा तारखा कुठल्या आणि त्या तारखेला जन्माला आलेल्या लोकांनी त्याच्यामुळे घाबरून न जाता त्याच्यावर काय उपाय करता येईल आणि काय उपाय करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिली जी तारीख आहे ती म्हणजे 18 तारीख, 1, 8, 18. 18 हे या तारखा तुम्हाला कदाचित सोशली अवेलेबल नाही आहेत, कारण ह्या माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी ऑब्झर्वेशनमधून काढलेल्या आहेत आणि तुम्ही हे तुमच्या फॅमिलीमध्ये ऑब्झर्व करू शकता, फॅमिली मेंबर्स किंवा मित्र नातेवाईक त्यांच्यामध्ये. आणि 8, 1 हा सूर्याला रिप्रेझेंट करतो, 8 हा शनीला रिप्रेझेंट करतो आणि 1 प्लस 8 त्याच्यापासून बनणारा 9 हा मंगळाला रिप्रेझेंट करतो. सूर्य, शनी, मंगळ हे तीनही अतिशय उग्र ग्रह आहेत, पॉवरफुल आहेत आणि त्याचप्रमाणे त्याला आपण ज्योतिषात पापग्रह असं म्हणतो, म्हणजे क्रूर ग्रह असं म्हणतो. तर त्याच्यामुळे जेव्हा ते तिन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा प्रत्येकजण आपापले जे गुणधर्म असतं ते एकदम पॉवरफुली हे त्याच्यामध्ये होतं आणि त्या सरमिसळीमुळे जे काही त्रास निर्माण होतात ते बरेचदा आरोग्याला आणि तुमच्या जे काही मॅरिटल ब्लीस असतं, म्हणजे जे वैवाहिक सुख असतं त्याला त्रासदायक ठरू शकतात. शक्यतो 18 तारखेला जे जन्माला आलेले लोक त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कधी ना कधीतरी आरोग्याचे त्रास किंवा त्यांच्या वडिलांना काही त्रास असू शकतो. वडिलांची जबाबदारी त्यांच्यावर येते किंवा काहीतरी फॅमिलीत किंवा मॅरिटल काहीतरी त्रास, म्हणजे क्वचित नोकरीत वगैरे असू शकतं, पण मेजॉरिटी ह्या फॅमिली किंवा लग्न आणि तुमचं आरोग्य ह्याचे त्रास खूप बघायला मिळतात. आणि अ, कसं आहे की सूर्य हा शनीचा सावत्र पिता ओळख म्हणून पुराणात म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे रिलेशन आहे ते एकमेकांबरोबर चांगलं नाही. त्यामुळे अशा लोकांनी सूर्य किंवा शनी यांची फार आराधना करायला जाऊ नये, किंवा हनुमानाची फार आराधना करायला जाऊ नये. अशा लोकांनी आपल्या आयुष्यात विष्णूची, लक्ष्मीची आणि त्याचप्रमाणे तुमचे जे गुरु आहेत, स्वामी समर्थ म्हणा किंवा दत्तगुरू म्हणा, सो ह्या दैवतांची आराधना जास्तीत जास्त करावी. हिरव्या रंगाचे कपडे घालावे, हिरव्या गोष्टी दान कराव्या आणि गाईला हिरवा चारा, म्हणजे हिरवगार गवत चारा जो असतो तो खायला द्यावा. लहान मुली ज्या असतात, स्पेशली जर अनाथ असतील तर त्यांना हिरव्या रंगाचे कपडे किंवा खाऊच्या गोष्टी डोनेट कराव्यात. हे सगळं केल्याने त्यांना होणारे जे त्रास आहेत ते बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते आणि हे आयुष्यभर करत राहावं. जसं जमेल, जितकं जमेल तितकं हे करत राहावं. त्याने तुम्हाला खूप जे काही तुमचे जे भोग आहेत किंवा त्रास आहेत ते कमी व्हायला मदत होते. दुसरा नंबर आहे 26, 2, 6, 26 नंबर. 2 हा चंद्राचा ग्रह आहे, चंद्राचा नंबर आहे, सॉरी. 6 हा शुक्राचा नंबर आहे आणि त्याच्यापासून 2 + 6 = 8. 8 हा शनीचा नंबर आहे. तो तुम्ही म्हणाल चंद्र आणि शुक्र हा खूप महालक्ष्मी नंबर आहे. खूप छान, दोन्ही सौम्य, सौंदर्याची आवड असलेले लक्झुरियस ग्रह आहेत. परंतु जर तुम्ही बघितलं तर 2 + 6 हे 8 म्हणजे शनी. शनीला लक्झरी किंवा सौंदर्य किंवा खूप छान-छोकी हे अजिबात आवडत नाही. त्यांना शिस्तप्रियता, न्यायप्रियता आणि प्रचंड मेहनत करून मिळालेलं यश ह्याची आवड आहे. चंद्र चंचल आहे आणि शनी हे अतिशय धीरगंभीर आणि पेशंट आहे. एकदम शांतपणे, एकदम अजिबात चंचलता नाही. सो हे खूप कॉन्ट्रॅडिक्टरी ग्रहांचं एकत्रीकरण झाल्यामुळे 18 नंबरसारखाच ह्या नंबरच्या लोकांनाही आयुष्यात खूप स्ट्रगल करावे लागतात. त्यांना त्यांच्या बालपणापासून ते शेवटपर्यंत स्ट्रगल असतो आणि तो कधी-कधी डिले करवतो. शिक्षणात डिले होतो किंवा घरची परिस्थिती खराब असते किंवा आर्थिक हलाखीचे दिवस दाखवतो किंवा लग्नाला डिले करतो किंवा डायव्होर्सेस होतात आणि किंवा तब्येतीचे तक्रारी त्यांना ओव्हर द पिरियड जाणवतात. तो 26 नंबर हा कधी ना कधीतरी तुम्हाला आयुष्यात सेटबॅक देतो आणि किंवा ओव्हरऑलच तुमचं आयुष्य अप अँड डाऊन करवतो. कारण चंद्राची चंचलता, शुक्राचं छान-छोकी हवी असते, परंतु शनी ते मिळायला देत नाही. सो ते कॉन्ट्राडिक्शन विल बी ऑलवेज देअर इन युअर लाईफ. परंतु म्हणून त्यांनी कुठल्याही ह्याच्यात खचून न जाता त्यांनी जर त्यांना उपासना करायची असेल
तर परत गणपती बाप्पाची उपासना करावी. हिरवे रंग मॅक्सिमम वापरावेत आणि गाईला हिरवा चारा द्यावा. लहान मुलींची, कुमारिकांची सेवा करावी, त्यांना हिरव्या गोष्टी दान कराव्यात. आणि त्याचबरोबर शनीचं किंवा जास्त सेवा किंवा शनीच्या मंदिरात जास्त जाऊ नये. म्हणजे कधीतरी केलं तर चालतं, पण तो फार जाऊ नये. आणि त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक गोष्ट करावी की दररोज जे हे आहे आपल्या गुरु आहेत, जे कोणी तुम्ही मानत असाल दत्त संप्रदायातले, साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, त्यांचं जे काही जप आहे तो दररोज 108 वेळा करावा. आणि प्रार्थना करावी की मला सुखकर आयुष्य लाभू दे. हे फार महत्त्वाचं आहे. सो 26 नंबरवाल्यांनी हे जरूर फॉलो करून बघा. तुमच्या आयुष्यातले स्ट्रगल खूप कमी होतील. त्याच्या पुढचा नंबर आहे 28, 2, 8, 28. 2 हा चंद्राचा नंबर आहे, 8 हा शनीचा नंबर आहे आणि 2 आणि 8 ह्याच्यापासून बनणारा 10 म्हणजे 1 नंबर हा परत सूर्याचा ग्रह आहे. सूर्य आणि चंद्र जरी एकमेकांचे मित्र असले तरी चंद्र आणि शनी हे एकत्र आलं की विषयोग बनतो. चंद्र हा पाणी आणि शनी हे लोखंड, आणि पाणी आणि लोखंड एकत्र आलं तर लोखंड गंजणार आहे. सो 28 हा नंबर भले त्याचा जो मुलांक आहे एकत्र आला की जो एक तो खूप चांगला मुलांक आहे 1 नंबर, परंतु 28 ने येणारा 1 हे तेवढंच चांगलं कॉम्बिनेशन मानलं जात नाही. या लोकांना मनाला काही ना काही सतत त्रास होणं किंवा त्यांच्या योग्यतेप्रमाणे गोष्टी न मिळणं, त्याच्यामुळे मनात सारखी सल असणं आणि डोक्याशी रिलेटेड, मेंदूशी रिलेटेड फिजिकल किंवा मेंटल आजार व्हायचे चान्सेस जास्त असतात. या लोकांना सत्ता हवी असते कारण ते 1 नंबरने रूल होतात, परंतु त्यांचा स्वभाव खूप मृदू असतो. त्यामुळे ते ॲग्रेशन त्यांच्यात नसतं तेवढं. जेवढं ॲग्रेसिव्हली त्यांना सत्ता हवी असते तेवढे ती मिळवण्यासाठी ते दे कान्ट बी सो ॲग्रेसिव्ह. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनीच्या प्रेझेन्समुळे त्यांना कुठल्याही गोष्टीत काहीही मिळायला डिले होतो. भले ते लग्न असो, करिअरमध्ये असो किंवा प्रमोशन असो किंवा सक्सेस असो, जे काही असो असं. परंतु मिळालं की ते दीर्घकालीन आणि खूप छान मिळतं, परंतु ते मिळायला त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो. सो हा अजून एक स्ट्रगलिंग नंबर आहे 28 नंबर. 28 नंबरवाल्यांनी शक्यतो मी परत सांगेन की विष्णू आणि लक्ष्मीची उपासना करावी. त्याचप्रमाणे त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलींना हिरव्या रंगाचे कपडे डोनेट करावे, हिरव्या गोष्टी गाईला चारा खायला द्यावा आणि त्याचप्रमाणे श्री गणेशाची उपासना करावी. आणि म्हणजे हे अतिशय खूप चांगले उपाय आहेत आणि त्याने तुम्हाला खरंच खूप फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे सूर्याच्या आणि जरी तुमचा मुलांक हा 1 असेल, सूर्याचा असेल तरी सूर्याच्या उपासनेपासून थोडंसं लांब राहावं. त्याला त्याच्या ऐवजी तुम्ही गुरुची उपासना किंवा बुधाची म्हणजे विष्णूची आणि ह्यांची गणपतीची उपासना करू शकता. आणि ह्या सिरीजमधला शेवटचा नंबर आहे 29 नंबर. 2 आणि 9 मिळून होतो तो 29 आणि त्याची टोटल होते 11 म्हणजे परत 2. सो 2 हा चंद्राचा नंबर आहे, 9 हा मंगळाचा नंबर आहे आणि त्याच्यापासून बनणारा परत चंद्राचा नंबर आहे 2. सो 2 मध्ये चंद्र हा अतिशय शीतल आहे, 9 हा अतिशय ॲग्रेसिव्ह आहे. परत 2 डिफरंट काइंड ऑफ टेंडन्सीज आर कमिंग टुगेदर आणि त्याच्यापासून बनणारा जो नंबर आहे तो अतिशय परत सौम्य आहे. सो इकडे काय होतं, इकडे मेंटल डायलेमा होतो की माझं आतमधलं मन काही वेळेला खूपच सौम्य होतं आणि काही वेळेला एक्स्ट्रीमली ॲग्रेसिव्ह होतं, परंतु त्या व्यक्त करता येत नाही त्या लोकांना ते. आणि त्याच्यामुळे बरेचदा अशा लोकांच्या मॅरिटल जे ब्लीस असतं, वैवाहिक सुख असतं, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. मॅक्झिमम जे डायव्होर्सेस म्हणा किंवा नवरा बायकोची भांडणं, वादविवाद किंवा एकमेकांशी न पटणं, बरे डायव्होर्स नाही झाले तरी न पटणं, हे 29 नंबरचा जर एखादा जोडीदार असेल तर त्याच्यात ते आढळून येतं. त्यामुळे त्यांच्या घरात सुद्धा थोडेसे वादविवाद राहतात आणि त्यामुळे अशा माणसांची टेंडन्सी डिप्रेस व्हायची किंवा थोडंसं एखादी गोष्ट सोडून द्यायची ही प्रवृत्ती, धरसोड म्हणा ना, किंवा माझं तर नाही पटत आहे मी सोडून, गिव्हअप करणं म्हणतो त्याला, तशी बनून जाते. परंतु अशा लोकांनी थोडंसं मनावर कंट्रोल ठेवून त्याचसोबत गुरुची उपासना करणं आणि गुरुबरोबरच बुधाची उपासना करणं, हे जर चालू ठेवलं तर त्यांचं जे वैवाहिक जे काही त्रास आहेत
ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि त्याचप्रमाणे छोटासा स्विच वर्ड आहे, अ, राधाकृष्ण राधाकृष्ण. ह्याचा सतत जप करत राहिलो तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि एक वॉलपेपर तुम्ही जर तुमच्या डोळ्यासमोर ठेवला किंवा मोबाईलवर ठेवला की त्याच्यामध्ये सतत तुमचं नजर जाईल. जर तुम्ही 29 नंबरचे स्त्री असाल आणि तुम्हाला तुमच्या मॅरिटल लाईफमध्ये स्ट्रगल येत असेल, तर तुम्ही एक तुम्हाला गुगलवर मिळेल, लक्ष्मी श्री विष्णूंचे पाय चेपते आहे असा एक छान वॉलपेपर आहे आणि ते निद्रा घेत आहेत असा वॉलपेपर तुम्हाला मिळेल. तो वॉलपेपर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा समोर लावायचा आहे. दॅट विल इनकल्केट तुमच्यामध्ये ती भावना निर्माण होईल की खरं प्रेम हे सरेंडर करण्यात आहे, नॉट इन अ ॲग्रेशन. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही 29 नंबरचे पुरुष असाल तर एक छान वॉलपेपर तुम्हाला परत गुगलवर मिळेल ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण राधेच्या पायाशी बसून तिच्या पाया चेपून देतो आहे. सो अगेन द सेम फिलिंग विथ अ डिफरंट इमोशन अँड डिफरंट म्हणतो आपण देवाचे जे काही आपण देवाला मानतो त्या देवाचं डिफरंट इमोशन. सो ह्या वॉलपेपरमध्ये सेम भाव आहे, सरेंडर, की श्रीकृष्णासारखा देव एक राधेचे पाय चेपून देतोय ती दमली असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे ती भावना सतत तुमच्या मनात जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा हे प्रॉब्लेम्स खूप कमी होतील विथ अ विशफुल थिंकिंग आणि मॅनिफेस्टेशन. हे तुम्ही करून बघा आणि तुमच्या फॅमिलीत, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचे हे नंबर आहेत आणि ह्या रिलेटेड स्ट्रगल ते फेस करत आहेत त्यांना हे जरूर व्हिडिओ पाठवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला